हाय, मी बनवणार आहे आज ढेमसाची भाजी. तर ढेमसाची भाजी आमच्या विदर्भात ढेमस बोलतात आणि इकडे पुण्यामध्ये त्याला दिलपसंद बोलतात. तर आज बघा मी कशी भाजी बनवणार आहे ढेमसाची. तर चला, मी कढईमध्ये तेल टाकून घेतलंय आणि मी आता गॅस पेटवून घेणार आहे. तेल आणि थोडं गरम होऊ देणार आहे. तर बघा फ्रेंड, तेल गरम झालेलं आहे. मी आता जिरं घालून घेणार आहे आणि मोहरी पण घालून घेणार आहे. बघा, जिरं मोहरी तडतडलेली आहे. पहिले मी तेलामध्ये चना डाळ फ्राय करून घेणार आहे. तेलामध्ये डाळ फ्राय केली ना की भाजीला छान टेस्ट येते, म्हणून मी पहिले डाळ फ्राय करून घेणार आहे. आणि आता मी याच्याबरोबरच लसूण पण टाकून घेणार आहे, म्हणजे याच्याबरोबर लसूण पण शिजणार. थोडा कलर चेंज होऊ द्यायचा. आता टाकून घेणार आहे मी लाल तिखट, मीठ आणि हळद. तर आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. खूप छान लागते फ्रेंड ढेमसाची भाजी. आमच्या विदर्भात ही भाजी जास्त बनते. तर बघा फ्रेंड, आता मी टाकून घेणार आहे ढेमूस. हे शिलून स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे. तर बघा, मी याला थोडं वाफ येऊ देणार आहे आणि नंतर यात थोडं गरम पाणी घालणार आहे. गरम पाण्यामुळे काय होतं फ्रेंड, भाजी पटकन शिजते आणि त्याची टेस्ट पण छान लागते. चला, मी याला थोडं वाफ येऊ. तर बघा फ्रेंड, आता याला वाफ आलेली आहे. यात मी आता घालणार आहे गरम पाणी. तर बघा, याला किती छान तर्री आली आहे फ्रेंड. आता मी याला छानपैकी शिजू देणार आहे. वाह, क्या बात है. चला, मी याला शिजू देते आणि नंतर तुम्हाला भेटते. तर बघा फ्रेंड, आपला डाळ ढेमस रेडी आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.